अतिशय तेजस्वी दिसणारी ही मूर्ती नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज तारीख आहे 17 सप्टेंबर आणि आज आहे अनंत चतुर्दशी। तर आज गणपती बाप्पाचं म्हणजे 14 दिवसाच्या गणपती बाप्पाचं आहे ते विसर्जन होणार आहे। तर आता आपण चाललोय चिंचगरला। तर मंडणगड म्हणजे आमच्या तालुक्याच्या ठिकाणी कुणबी समाज मंडळाचा गणपती असतो आणि त्या गणपतीचं विसर्जन मंडणगडवरून मिरवणूक निघते। ती जवळजवळ 25-30 किलोमीटर। तर बाजूला जे गाव आहे चिंचगर, तर त्या चिंचगरमध्ये आमच्या भारजा नदीमध्ये विसर्जन केलं जातं। तर ती मिरवणूक आता निघाली असेल। ॲक्च्युली आपल्याला काही तिकडे जायला जमलं नाही, तर आपण नाहीतर मंडणगडलाच गेलो असतो। तर अशी एकूण 30 किलोमीटर ही मिरवणूक निघते आणि शेवटी 4-5 वाजेपर्यंत चिंचगरला पोचते आणि मग भारजा नदीमध्ये विसर्जन होतं। तर मी आता चाललो आहे आमच्या गावातून चिंचगर जवळजवळ 3 किलोमीटर आहे। तर मी आता चालतच चाललो आहे मस्तपैकी। आता पाऊस पण नाही आहे आणि थोडा ऊन आहे, पण सोबत पण कोण नाही, पण मजा येते। आता मी चालत जाईन। पाऊस आता कमी आला आहे, तर ओढ्यालासुद्धा पाणी आता कमी झालं आहे। एकदम शुद्ध पाणी पिण्यासाठी वापरलं जातं, कोणताही घाण कचरा नसतो। तर सोबत कोणी नाही आहेत, कदाचित पोरं येतील, कदाचित लहान पोरं आहेत ना ते येतील नंतर। ग्रुपने काही लोक येतात, पण आता पहिल्यासारखे नाहीत। कोण आहे सोबत? एखादा मोठा माणूस असेल तर मग लहान मुलांना पाठवतात, नाही तर मग दोघे तिघे लहान मुलं मग ते नाही येत। तर बघूया, आपण थोडं लवकरच जातोय। 4 वाजेपर्यंत मिरवणूक चिंचगरला पोहोचेल आणि आता जवळजवळ 3 वाजले। आता मला जायला अर्धा तास लागेल, म्हणजे मी 3:30 पर्यंत चिंचगरला पोहोचेन। मी पण आला असेल गावाला गणपतीला, आणि गावावरून आता मुंबईला गेला असेल, हो की नाही? आला होतात की नाही गावाला? तर मी चिंचगरपर्यंत कसं आलो ते बघा। चिंचगरला पोचलेलो आहे। तर मी थोडंसं अर्ध्या रस्त्यात आल्यानंतरला आमच्याच गावातले दादा भेटले, तर त्यांच्या बाईकवरती आता मी आलो। तर जास्त काय मेहनत नाही झाली, तर अजून खूप वेळ आहे। तर आता मी बसलो इथे बघा। हा रस्ता आहे ना मंडणगडवरून येतो, हा रस्ता इकडे आमच्याकडे जातो आणि इकडून मंडणगडवरून येतो, इकडून वरून गणपती येणार आहे। तर हे बघा चिंचगरचे खलाटे बघा कसे भात, आता अजून पसावली नाहीत भात, ही महान भात आहेत। काही जी लवकर तयार होणारी भात आहे ना, हे बघा हा पिवळा दिसतंय तो भात तयार झालाय, हळवी भात। आणि इकडे सगळी पूर्ण खलाटी, हे इकडे चिंचगर गाव।
भवं भवानी सहितं नमामि सुखकर्ता दुःखहर्ता भर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांची सुरवात होते तुमराची कंठी जय माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्नाची माला तुझगवली कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर पायवर वंदना चरण तोंड वक्र माता वाटवारे सदना संकटी भावावे निर्वाणी रक्षावे सुवर वंदना जय देव लवलवती विक्राळ ब्रह्मांडी माळा विषयकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा हे दुनिया जन्म वाये धुळधुळा जय देव जय श्री शंकरा सुमनांच्या माळा विभूतीचे उदळण श्रीकंठा आता सेंदूर पाझरे वरी बरे दुर्वांकुराचे तुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखो निचिंता हरी गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मानले सर्व ग्रामस्थ महिला मंडळ या सर्वांचे या ठिकाणी मंडणगड तालुका कुंभी सेवा संघाच्या वतीनं मी आपले आभार मानतो की असाच उत्साह असाच आनंद दिसून करण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ काढून उपस्थित राहता त्याबद्दल आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. मंडणगड तालुका कुंभी सेवा संघ आणि कुंभी भवनचा राजा या राजाचा आता भारदा नदी पात्रामध्ये आपण या राजाला निरोप देतोय. गेली 39 या ठिकाणी या राजाची प्रतिष्ठापना होती. कुंभी भवन इथे मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होते. आज आपण त्याची या ठिकाणी सांगता करताना या बाप्पाला या कुंभी भवनच्या राजाला निरोप देतोय. मंडणगड ते चिचगड या ठिकाणी ही मंडणगड तालुक्यातून फक्त तालुक्यातून नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात लांब जाणारी गणेशाची मिरवणूक विसर्जन मिरवणूक आहे. आणि आज आपण भारदा नदीच्या पात्रामध्ये दरवर्षीप्रमाणे या बाप्पाला आपण निरोप देतोय. कुंभी भवन राजा आपल्या सगळ्यांचा आता निरोप. सर्व अधिकारी वर्ग या ठिकाणी आवर्जून हा उत्सव आपलंच गाव आहे आपली गणपती बाप्पा मंगलमूर्ती सर्व माहिती आहे अशी ही मंडळी या ठिकाणी या बाप्पाची या श्री गणेशाची मूर्ती नदीपात्रामध्ये घेऊन जात असतात. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या आपल्या बाप्पाची मूर्ती या नदीपात्रामध्ये विसर्जित साठी या भारदा नदीच्या चिचगड गावी प्रत्यक्षात अवतरण्याचा या ठिकाणी भास निर्माण झालेला आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी
तर अशा प्रकारे ते गणपती बाप्पाचं ते विसर्जन झालेलं आहे.